नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये तुमचं स्वागत आहे. जानकी म्हणलेली असते ऋषिकेशला 24 तासाच्या आत तुम्हाला इथून सोडवणार हा माझा शब्द आहे. की नाही आता शब्द दिलेला असतो की 24 तासात सोडवणार म्हणजे सोडवणार. ऋषिकेश येते मी आता उशीर झालाय. ऋषिकेश काळजी घ्या म्हणून प्रेमाने असं तोंडावरून हात फिरवते. ऋषिकेश सुद्धा जानकीचा हात हातात घेतो. जानकी आता निघून गेलेली असते. की गेल्यावर ऋषिकेश डोळे पुसतो. त्याला फार वाईट वाटलेलं असतं. तर इकडे बाहेर उभी असते आणि विचार करत असते. तेवढ्यात काय जानकी आता आलेली असते. झालं जानकी, ऐश्वर्या मनाने मनाशी जोडलेली नाती, प्रेमाची नाती किती घट्ट असतात ना. काय झालंय जानकी सांग. तुझ्या जीवाला धोका होता, मी मरणाच्या दारात होते हे ऋषिकेशला जाणवलं. त्यांचा जीव अगदी कासावीस झाला आणि देवाला प्रार्थना करत होते की माझ्या जानकीला व्यवस्थित सुखरूप ठेव. आज झाला की त्यांच्यापासून मी लांब चाललीये. काय सांगते जानकी. हो, आत्ता गेल्यावर मला तेच म्हणत होते तू बरी आहेस का, तुझ्या जीवाला काही धोका तर नव्हता. तर मी नाही असं म्हटलं. प्रेम असलं की बरोबर एकमेकाला वेदना जाणवतात ग. यालाच खरं प्रेम म्हणतात का ऐश्वर्या. जीवाला घोर लागण ना म्हणून मी काही बोललेच नाही. मी काहीच नाही झाले, अगदी नॉर्मली असं सांगितलं. ऋषिकेशची अवस्था बघवत नाही ऐश्वर्या. शब्द दिलाय 24 तासाच्या आत सोडवणार म्हणजे सोडवणार. इकडे आता जानकी आणि अवंतिका हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले असतात. ऐश्वर्या येते आता आणि आरडाओरडा सुरू करते. ठरल्याप्रमाणे तमाशा सुरू झालेला असतो. हे घर आहे की काय आहे, इनफ इज इनफ. चोराचा अड्डा. जानकी म्हणते ऐश्वर्या तोंड सांभाळून बोला. घरात सगळ्यांची आदराने वागायचं बोलायचं जराही कळत नाही का ऐश्वर्या. काय वागतीस तू, त्याची लायकी काढतेस ऐश्वर्या. काय बोलतेस, जरा भान आहे का. जानकी आता फार बोलत. मध्ये चोरी व्हायची तेव्हा ठीक होतं, आता घरात सुद्धा चोरी व्हायला लागली ना जानकी, म्हणून चिडचिड करते मी. म्हणते जोर जोरात ओरड, जोर जोरात ओरड. अगं घरात चोऱ्या व्हायला लागल्या घरात. की म्हणते ऐश्वर्या चोरी आणि घरात, आपल्या घरात चोरी. तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का ऐश्वर्या. बरं वाटतेल ते बोलू नको आणि वाटतेल ते बोलायला मी मूर्ख नाही या जानकी, तू पण लक्षात घे. माझं कपाट आवरत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं डायमंडचा सेटच नाहीये त्यामध्ये. माझा डायमंडचा सेट कुठे गेला, मी वापरला नाही, कुठे ठेवला नाही, कपाटातच ठेवते. मग कपाटातून तो सेट कुठे हरवला. ज्या मॉमने मला गिफ्ट केला होता लग्नाच्या वेळी आणि तो एवढा प्रेमाचा एवढा आठवणीचा हार हरवलाय. मी आता काय करू तूच सांग. मी चिडचिड करू नको तो काय करू. आणि साधा सुद्धा नव्हता, डायमंडचा सेट होता तो. ते 4 करोडचा डायमंड सेट येतो आणि तो हरवलाय आणि वरून मला म्हणतेस की का चिडचिड करते आणि का नको नको ते आरोप लावतेस. जानकी तुला तरी पटतंय ग. सापडतच नाहीये, मी तरी काय करू. जानकी मध्ये इतका महागडा. हो, इतका महागडाच होता तो. जानकी आता मला शहाणपणा शिकवायला जाऊ नका. एवढ्या महागड्या वस्तू चोरीला जाणार आणि मी सहन करायचं. मी आता हे सहन करणार नाही आणि माझे पेशन्स तर अजिबात चेक करायला जाऊ नका. संपलेत. आता मी तांडव घालणार म्हणजे घालणार, कारण मला माझा हार महागडा नेकलेस हवाय म्हणजे हवाचे. 4 कोटी रुपयांची वस्तू घरातून चोरीला जातीये आणि तू खुशाल मला म्हणतेस की रिलॅक्स. वस्तू गेलेली मिळणार आहे का मला आणि मला शहाणपणा शिकवते की रिलॅक्स. असं बोलायचं नाही. आत्ताच सांगते मी काय सहन करणार नाहीये जानकी. की आता वाट बघत असते कधी दार उघडून ती बाहेर येते, पण अजून काय बाहेर आलेली नसते. कारण तिला माहिती आहे ड्रामा करणारे, असं काहीतरी नाटक चालणारे यांचं तिला आधीच सगळ्याची कल्पना असते. त्यामुळे मी असंच बोलणार, असंच वागणार. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची सवय करून घ्यायची. जानकी सुसंस्कृत सून होणं हे माझ्याच्यानी जमणार नाही, कारण इथलची लोकच तशी नाहीयेत. चोरटी लोक आहेत, चोरटी. इथलच्या लोकांना हीच भाषा कळते आणि मला तीच भाषा वापरायची. कितीही चांगलं बोला, कितीही चांगलं वागा, कितीही चांगलं करा, लोक समोरच्याला चांगलं वागूच देत नाही. म्हटल्यावर काय करायचं. मला काहीही माहित नाही. आत्ताच्या आत्ता माझा डायमंड सेट हवाय म्हणजे हवाचे. ऐश्वर्या म्हणते काही करायचं आणि सेट माझ्यासमोर ठेवायचा म्हणजे ठेवायचाच. मला काहीच सांगायचं नाही. लगेच शर्वरी बाहेर आलेली असते, सगळा विषय ऐकते आणि म्हणते अच्छा यांचा जो ड्रामा आहे तो सुरू झालाय. आता ड्राम्यामध्ये अडकवायला निघालाय काय मला. करा ग ड्रामा. तुमच्याच ड्राम्यात तुम्हाला कशी अडकवते ना बघाच. शर्वरी आहे मी. चढेल असा ड्रामा करा. छान करा. काय तमाशा करायचा आहे ना तो करा. ड्राम्याचा क्लायमॅक्स मी करणार आहे स्वतः. की तुझ्यावर कसा क्लायमॅक्स होतो ना तू बघच आता. ऐश्वर्या म्हणते माझ्या घरातून, माझ्या कपाटातून एवढ्या डायमंडचा सेट चोरीला जातो. क्लिअरली कळतंय दुसरेच कोणीतरी चोर आहे. घरात मोठा चोर आहे, आपल्या घरातल्या घरात कोटींची चोरी करतोय म्हणल्यावर किती भयानक चोर असणार आहे तो. म्हणते ऐश्वर्या घरात चोर आहे, तुझं बोलणं तरी तुला पटतंय का. आपल्या घरात कशाला कोण चोरी करेल ग. स्पष्ट बोला ऐश्वर्या, आपल्या घरात कोणी चोर आहे तुला असं म्हणायचंय का. आता लगेच शर्वरी आलेली असते. एक मिनिट तुमच्यात जरा बोलतेच मी. की काय म्हणायचंय बोल. अडून बोलू नको ग. काय जे असेल ना ते समोरासमोर होऊ दे. अडून बोलू नको. मी चोरी असं तुला म्हणायचंय का. ऐश्वर्या म्हणते मी नाव घेतलं का कोणाचं. कुणाला नाव घेऊन बोलली का मी बोलतेय जनरली. कोण चोर आहे त्याला लागेल. म्हणजे ऐश्वर्या तुला असं म्हणायचं की मीच चोरी केली आहे. ती कुणाला काही बोलत नाही, फक्त मला एकट्यालाच बोलती. मलाच टोमणे चालले ते. अवंतिका म्हणते शरुताई तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का. तिने कुठे तुमचं नाव घेतलंय. अवंतिका मला चांगलंच कळतं, एवढी पण मूर्ख नाहीये मी. तिला घुमून फिरून माझंच नाव घ्यायचं असतं आणि मीच चोरी केली तिला असंच म्हणायचंय. काही तुम्ही विचार करताय शरुताई. अवंतिका जरा शांत बसतीस का. ऐश्वर्या तू असं कर, आता माझ्या रूमची झडती घेस तू. मी शुअर आहे की मी चोरी केलेली नाहीच आहे. माझ्या रूम मध्ये काही मिळणारच नाहीये. खुशाल माझ्या रूम मध्ये जायचं आणि
काय बघायचंय ते बघ. हार बघ, नाही तर अजून काय शोधायचं ते शोध, कारण माझ्या रूम मध्ये काही मिळणारच नाहीये. नाहीच आहे काही तर तुला काय मिळणार आहे ग. जा जा जा, बिंदात जा आणि काय शोधायचंय ते शोध. बरी अगदी कॉन्फिडेंटली बोलत असते की काय चोरी वेरी केली ना कुणी तर माझ्या रूम मध्ये काय सापडलं तर बघ, तू जाच आता. जानकी म्हणते शरूवंश तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? तुमच्या रूमची झडती घ्यायची का आता? तुम्ही कशाला घरातल्या घरात चोरी करायला लागला? काय बोलताय शरूवंश, प्लीज असं बोलू नका ना. नाही 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 जानकी, तिला शंका आहे ना, हो दे की तिच्या मनासारखं, तिला बघूच दे माझ्या रूम मध्ये. की म्हणते तुमच्या रूमची झडती हे योग्य नाहीये. ऐश्वर्या तू तुझ्या रूम मध्ये आधी व्यवस्थित चेक कर, उगाच कुणाचं नाव घेऊ नको आणि प्लीज कुणालाही वादाच्या भोवऱ्यात ओढू नकोस. प्लीज 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 आधी स्वतःची रूम चेक कर आणि मग दुसऱ्याकडे जा. कळतंय का ऐश्वर्या? बुडाचे आरोप केले ना आपल्या घरातल्या माणसांवर तर ते मी सहन करणार नाही ऐश्वर्या, लक्षात घे. उगाच कुणाला चोर म्हणू नको, कुणीही चोरी केलेली नाहीये. आणि एवढा महागडा नेकलेस कोण चोरायला लागलाय ग तुझा? तुम्ही काय बोलताय, म्हणजे मी खोटं बोलतेय का? मी सगळं घर बघितलंय, कुठेच माझा नेकलेस सापडत नाहीये. बरी म्हणते ठीक आहे, आता तो प्रूफ झालंच पाहिजे की नक्की चोरी झालीच की नाही, आणि चोरी झाली तर कोण चोर आहे, कोण चोर आहे हे कळायलाच पाहिजे ना सगळ्यांना. नाही 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 ऐश्वर्या तू आता झडती घेच. शर्वरी म्हणते आता मी काय माघार घेत नसते. ऐश्वर्या तू रूमची झडती घे, मी आता काय थांबणार नाहीये. सिरियसली सांगते, झडती घे माझ्या रूमची. चल चल चल. ती का म्हणते फक्त तुमच्या रूमची कशाला झडती घ्यायची आहे? माझ्या रूमची घेऊ द्या, जानकी वहिनीचीही रूमची घेऊ द्या. तुमच्याच एकट्याने काय केलंय? तुमच्या एकटीवर का संशय? सगळ्यांच्याच रूमची झडती होणार, तुमच्या एकटीची नाही. असं चालणार नाहीये शरूताई, आमच्या सगळ्यांच्या रूमात चेक केल्या जाणार आहे. बरं शरूला जो पॉइंट हवा असतो तोच अवंतिकाने मांडलेला असतो की जानकीच्या रूमच्या सुद्धा झडती घ्यायची. आता लगेच शरूला आनंद झालेला असतो. ऐश्वर्या म्हणते एक 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 मिनिट, अवंतिका तू काय बोलतीये, जरा थांब ना. चाललंय हे झडती वगैरे, आपल्याच घरात कोणी चोरी करणार का? एवढं कोणी आहे का मूर्ख आपल्याच घरात चोरी करायला? काही आहे का? आपल्या माणसांवर विश्वास नाहीये का? ही झडती बिडती मी काही खपवून घेणार नाहीये, आत्ताच सांगतीये. बरं जरा शांत बस, शांतपणे सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढूया, जरा शांत बस. म्हणते नाही 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 नाही, काही गरज नाहीये शांत पिंत बसायची, आता झडती ही झालीच पाहिजे. या घरातला चोर सगळ्यांच्या समोर आलाच पाहिजे. नाही 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 येऊच दे आता चोर. शर्वरी काय माघार घ्यायला तयार नसते. बघायचंच आहे चोर नेमकी कोण आहे आणि कुठे लपून बसलाय. आता झडती ही झालीच पाहिजे. जानकी वहिनी तू जरा शांत बसा. ऐश्वर्या म्हणते ठीक आहे, तुमच्याच रूम पासून सुरुवात करू की आपण? शरूताई तुमच्याच रूम पासून सुरुवात करतेच, एवढा आग्रह आहे ना तुमचा, तर आता सुरुवात झालीच पाहिजे. चालेल चालेल चल, माझ्याच रूम पासून सुरुवात कर. चाललंय ऐश्वर्या. शरू म्हणते नाही नाही चला चलाच तुम्ही माझ्या रूम मध्ये, बघाच काही मिळतंय का तुम्हाला. आता ऐश्वर्या, शरू, अवंतिका, जानकी सगळ्या चाललेले असतात शरूची रूमची झडती घेण्यासाठी. घे माझ्या रूमची झडती, कर बाई चेक, कुठे काही सापडताय का, कुठे काही लपून ठेवलंय का, घबाड बघ बघ बघ. ऐश्वर्या तुझ्या डोळ्याने नीट बघ ग बाई, कुठे काही राहता कामा नये. अगदी बिंदास चेक करायला लागलेली असते, कुठेच तिला काही सापडत नसतं. सगळं मुद्दाम करताय तुम्ही माझ्यावर आळ यावा म्हणून, मी काही चोरलं की नाही हे बघण्यासाठी. ऍक्च्युली तुझा हारबीर काही चोरीला गेलेलाच नाहीये, सगळी नाटकं चाललीये माझ्या रूमची झडती घेण्यासाठी. मला कळतंय सगळं. बाकीच्या सगळ्यांच्याच रूमाची झडती घेत असते ऐश्वर्या. आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे जानकीच्या रूम मध्ये झडती घेण्यासाठी आलेले असतात आणि जानकीच्या रूमची आता तपासणी चाललेली असते. माझ्या रस्त्यात काटा बनलेली जी जानकी आहे तिच्यावर आघात होणार आणि रस्त्यातून माझा काटा कायमचा दूर होणार. शर्वरी मनातल्या मनात फार खुश असते, कारण पैशांची बॅग इथेच सापडणार असते ना. ऐश्वर्या खाली वाकून बघते तर काय त्या कपाटाच्या कप्प्यात काहीच सापडत नाही. शर्वरीला इतकं टेन्शन आलेलं असतं की ही पैशांची बॅग कुठे गेला, कशी सापडत नाहीये. म्हणते इथं पण नाही माझा डायमंड सेट, कुठे गेलाय काय माहिती. म्हणते असं कसं काय, इथे कसं काय नाहीये डायमंड सेट, इथं असायलाच हवा होता. तुम्ही असं कसं म्हणला की जानकी बहिणीच्या कपाटात नक्की काहीतरी सापडेल, काही सापडणार होतं का? म्हणजे तुम्ही काही ठेवलं होतं का माझ्या कपाटात? नव्हतं म्हणायचं, कधीतरी घेतलं असशील, चुकून परत द्यायचं विसरली असेल असं मला म्हणायचं होतं ग. लगेच शब्द फिरवते. आता डोकं आता चक्रावून गेलेलं असतं. स्वतः पैशांची बॅग इथे ठेवली होती, मग पैसा गेला कुठे असती. सुमित्रा काय चाललंय गोंधळ, मला खालपर्यंत आवाज येतोय, काय चाललंय घरात कळेल का? लगेच जानकी म्हणते आई तुम्हाला सांगते की ऐश्वर्याचा हिऱ्यांचा नेकलेस खूप महागडा होता, तो चोरीला गेलाय, कुठेच सापडत नाहीये, म्हणून सगळीकडे शोधाशोध चालली. खोल्यांमध्ये चेक केलं, कुठेच काय नाहीये. सापडला का? नाही ना. ऐश्वर्या म्हणते नाही ना, घरी गेली होती, कदाचित घरीच विसरून आली असणार. म्हणते ऐश्वर्या आईकडे जाऊन चेक करायच्या आधी या घरात कोणी चोर नाहीये, पुरावे निशी नीट पटू दे, मगच इथून हलतू. म्हणते पाहिजे तर माझ्याही खोलीची झडती घे. जानकी म्हणते नाही नाही आई, तुमच्या खोलीची कशाला झडती घ्यायची, तुमच्या खोलीत कोण नेकलेस आणून ठेवायला लागले? नाही नाही नाही, तुमची खोल चेक करायची नाहीच आहे, आईच्याही रूमची झडती घेऊच की. ते नाही नाही नाही, काही गरज नाही, नाही बघायचंय आईच्या रूम मध्ये. आपल्याच घरात आपल्याला चोर ठरवलं जातंय, कळतंय का? चोर आहोत आपल्या घरात असं सगळ्यांचं म्हणणं आहे आई. आता शरू पिसाळल्यासारखी झालेली असते आणि काहीही बडबड सुटलेली असते. आणि आता सुमित्राच्या डोक्यामध्ये अजून विष पेरायचं काम चालू कर. की म्हणते शरू वंश, आम्ही कोणी म्हटलं का हार चोरीला गेला, सापडत नाहीये म्हणून शोधतोय आम्ही, उगाच गैरसमज करू नका आणि आईंनाही काही सांगायला जाऊ नका. म्हणते हे सगळं करताना समोरच्याला काय वाटेल जराही विचार आला नाही तुमच्या डोक्यात?
कानाचा तरी विचार करा, काय दिवस आले, स्वतःच्याच घरात चोर ठरवलं जातंय मला. बापरे, काय दिवस दाखवले रे देवा. सुमित्राला फार वाईट वाटलेलं असतं. म्हणते या घराला कोणाची दृष्ट लागली ना, कोण जाणे काही कळत नाहीये. उगाच काही बोलू नका, कशाला वाईट वाटून घेताय. जानकी जे दिसलं ते बोलले, उगाच काही शहाणपणा शिकू नकोस मला सगळं कळतंय आणि समजतंय. रूमची झडती घ्यायची आहे. ऐश्वर्या म्हणते ठीक आहे. नाही आई, असं करायचं नाही. ऐश्वर्या प्लीज, आईच्या रूम मध्ये जायचं नाही आणि झडती अजिबात घ्यायची नाही. आईच्या रूम मध्ये तपासायचं काहीच कारण नाहीये. पण काय का आईच्या रूमची झडती घ्यायला जानकी, तू का मध्ये मध्ये येतेस, घेऊ दे की झडती. दृष्ट लागली आहे आपल्या संसाराला, दृष्ट काढा आपल्या घराची, म्हणजे दृष्ट तरी निघून जाईल. प्लीज प्लीज आई. का म्हणते आई, खरं दृष्ट काढा, त्याशिवाय काळी सावली आपल्या घरावर जी आहे ना ती जाणारच नाही, दृष्ट जाणारच नाही. का म्हणते शरूताईंची सुद्धा दृष्ट काढा बरं, त्यांना पण फार दृष्ट लागली. ती म्हणते माझी कशाला दृष्ट वगैरे काढायची, मला काय झालं नाहीये. किती त्रास होत होता त्यांनाही बरं नाही ना, त्यांची दृष्ट काढाच तुम्ही. तुला खरं दृष्ट लागली असेल ग, असंच वाटतंय ग बाई, म्हणूनच सगळं तुझ्या बाबतीत हे होतंय. ते पैशांची बॅग कुठे गेलीये, काय गेली कळत नाहीये, डोकं फिरलं. यांचं काय दृष्ट काढा चाललंय. उगाच काही करू नको आणि यांचं ऐकून तर काही करायला जाऊ नको प्लीज, याची काही गरज नाहीये. शरूला आता पैसे कुठे गेले ह्याच्याने विचार करायचं सुचत नसतं तिला. अगदी बधीर झालेली असते ती. पैसे कुठे गेले आणि ह्या काय भलतच तिला दृष्ट वगैरे काढायच्या नादाला लावताय. तू आणि मी सांगते ना, दृष्ट काढायला लागणार म्हणजे काढायलाच लागणार. तुम्ही ना शांत बसा. आता लगेच सुमित्रा म्हणते हो शरू, मी तुझं काही एक ऐकणार नाहीये, तुझी दृष्ट काढायची म्हणजे काढायचीच आहे. सुमित्रा शरूला ओढत घेऊन जाते, तुझी दृष्ट काढते म्हणजे काढते, चल बरं. आता जानकी म्हणते ऐश्वर्या आईंना काही असे बोलायची गरज होती का. ऐश्वर्या हात जोडते, एक्स्ट्रीमली सॉरी, मी असं का म्हटले, कारण शर्वरीला संशय येऊ नये म्हणून मी आईंशी असं बोलले, कळतंय का. जो प्लॅन चाललाय तो व्यवस्थित चाललाय आणि तसाच चालू दे म्हणून मी असं बोलले, तिला जराही शंका यायला नको म्हणून. तिघींचा प्लॅन आहे म्हणून आपल्या तिघींची आणि तिच्या रूमची झडती घ्यायचो असं तिला डाऊट आला असता, असं व्हायला नको म्हणून मी आईंना म्हणले की नाही तुमच्या रूमची झडती घेऊच आहे. त्यामुळे जानकी काही वेगळा चुकीचा गैरसमज करू नको प्लीज. आपला प्लॅन परफेक्ट व्हावा यासाठीच मी हे सगळं बोलले. आपला प्लॅन आहे हे वाटू नये ना म्हणून मी असं म्हटलं. रिलॅक्स. तरी चोरी करून ते पैसे आईंच्या रूम मध्ये पण ठेवू शकतेच की नाही आपण ठेवले. परफेक्ट प्लॅन केलेला असतो आणि तो प्लॅन वर्क झालेला असतो. आता डोकंच फिरलेलं असतं. आता करायचं काय, हातातून पैसे गेलेले असतात. राहुल कडून नसते आणले तर पैसे जात नव्हते, तिच्या रूम मधून तर पैसे हलवत नव्हती तरीही जात नव्हते. सगळा पचका आणि पचकाच झालेला असतो. शरूचं डोकं ना अगदी बधीर झालेलं असतं. आता तिला ओढत आणलेलं असतं. दृष्ट काढायला पाहिजे का शरू, तू ऐकत जाग जरा. तोंड पाडून उदास राहून नाही का चालत बाळा, जरा फ्रेश राहायचं. काय होतं असं राहिल्याने. तू म्हणते मी तर जानकी बहिणीच्या रूम मध्ये पैसे ठेवले होते, मग पैसे कुठं गेले. तिचं डोकं आता अगदी विचार करून फुटतं की काय अशी परिस्थिती झालेली. आणि आता तिची दृष्ट वगैरे काढायला सुरुवात केलेली असते. तिचं कशावरच चित्त नसतं. अगदी वेडे झालेली असते ही शरू. फक्त पैसा तेवढा दिसत असतो. परिणाम होतो ना बाळा, नको ना विचार करू. सुमित्रा फार समजावून सांगत असते शरूला, फार तिची काळजी घेत असते. शरूला अक्कल अजिबात येत नसते, ती आहे तशीच असते. आता मेसेज केलेला असतो मला येऊन भेट. आता हिला टेन्शन येतं की याने कशाला बोलवलंय मला भेटायचा. पुढचा विचार करत नाही, आईला काही सांगत नाही आणि लगेचच पळत सुटलेली असते. सुमित्रा म्हणते ही शरू कुठे गेली आता अचानक, काय नाही या पोरीच्या डोक्यात चाललंय, काय असतं ना काही कळतच नाही बाई. सुमित्रा विचार करत बडबड करत तिथेच थांबलेली असते. जानकी ऐश्वर्या अवंतिका आता बोलत असतात की शर्वरी वनसेने पूर्णपणे अडकवण्याचा प्रयत्न केला होता, फार हुशारीने त्यांनी काम केलं होता म्हणून एवढं मोठं संकट टळलं. नाही तर मी आज सगळ्यांच्या नजरेत परत चोर ठरले असते, खोटी ठरले असते आणि सगळ्यांनी गुन्हेगार तर मला कधीच ठरवून टाकलंच आहे. होता म्हणून मी वाचले एवढ्या मोठ्या संकटातून. थँक्यू सो मच. जानकी आता ऐश्वर्या आणि अवंतिका दोघींचेही आभार मानत असते. सिद्ध केलं असतं मी निर्दोष आहे, सगळ्यांनी संशय घेतलाच असता माझ्यावर. तेच ऐश्वर्याला आठवत असतं कशी मोठ्याने बोलली आणि शर्वरीने कसा यांचा सगळा प्लॅन ऐकलेला असतो. म्हणते प्लॅन तर तो वेगळाच होता, ऍक्च्युअल प्लॅन तर कुठे आता सुरू होतोय. दोघींना जे सांगितलं ना ते शर्वरी बाहेर उभारून ऐकत होती म्हणून मुद्दाम तिने ऐकावं म्हणूनच मी बोलले. आता पुढे काय करायचंय ना एक्झॅक्टली मी सांगते. आता शर्वरी निघून गेल्यावर पुढे काय करायचं ते ऐश्वर्याने अवंतिका आणि जानकीला समजावून सांगितलेलं असतं. त्या प्रकारे शर्वरी परत तिच्या जाळ्यात अडकलेली असते. यांना अडकवलेला चाललेली असते पण खरं तर तीच अडकते या सगळ्यांच्या जाळ्यात. पैसे घेणार, मग तुझ्याच रूम मध्ये ठेवणार आणि तुला सगळ्या प्लॅन मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणार ही शर्वरी आहे. हिचं डोकं कसं चालतं ना मला चांगलं माहितीये. जानकी तू लक्षात घे, ही पैसे तुझ्या रूम मध्ये ठेवणार म्हणजे ठेवणार आणि बरोबर शर्वरीने ते आणि अगदी तसंच केलेलं असतं. यांनी जो विचार केला शर्वरी अगदी तशीच वागलेली असते. पैशांची बॅग घेते आणि बरोबर जानकीच्या रूम मध्ये नेऊन लपवून ठेवते. शर्वरी जशी निघून जाते बाहेर तशी ती बॅग जानकीने शोधून काढलेली असते. त्यात खूप सारा पैसा असतो. यांनी बघितलेलं असतो की हीच बॅग आहे ती 5 करोड रुपयांची. डोक्यात घातला पण पैसे तर मिळाले ना, खूप आनंद झालेला असतो ते पैसे बघून. आता मी ऋषिकेशला सोडवणार म्हणजे सोडवणार काहीही करून. का म्हणते शरू तर एवढ्या क्रिमिनल माइंडेड असतील, वाटलं नव्हतं म्हणजे विचारच केला नव्हता इतक्या खालच्या पातळीला शरूताई जाऊन वागतील.
अवंतिका ती काय ना मीच ओळखली होती. ऐश्वर्याने तिला बरोबर ओळखली असते पहिल्याच वेळेला. शर्वरी वंश नाही आहे अवंतिका, त्यांच्यासोबत अजून कोणीतरी त्यांचा साथीदार आहे. अजून कोणी बहिणी? राहुल आणि शर्वरी वंश मिळून हे सगळं काही करताय. बोलते जानकी तू. जानकी म्हणते हो, ते दोघांनी मिळूनच हे सगळं काही केलंय. मी स्वतःच्या डोळ्याने त्यांना एकत्र बघितलंय अंधारात गप्पा मारताना. सगळ्यांच्या डोळ्यापुढे चित्र आलेलं असतं. जेव्हा त्या शर्वरीला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललेले असतात त्यावेळेला गुंडांनी अटॅक केलेला असतो आणि गुंडांनी बरोबर शर्वरीलाच उचलण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यावेळेला शर्वरीला जेव्हा गुंड उचलत होती, त्रास द्यायला लागली होती, त्यावेळेला हिरो सारखी एंट्री केलेली असते ती राहुलने बरोबर सगळा प्लॅन केलेला असतो आणि त्या प्लॅन प्रमाणे सगळं त्या दिवशी झालेलं असतं. त्या रात्री शर्वरी वंशांना मी रंगे हात पकडलं. त्या रात्री राहुल आणि त्या खूप अंधाऱ्या जागेत, सुसान जागेत दोघेच जण बोलत होती. त्यावेळेला राहुल सुद्धा वंशांबरोबर होता. म्हणजे वंश आणि राहुल मिळून सगळं काही प्लॅन करताय. दोघांची गट्टीच आहे, म्हणूनच ते एवढे मोठे मोठे प्लॅन अगदी परफेक्ट आणि सक्सेस करताय. लक्षात येते का? शर्वरी वंशाचं एकटीचं डोकं नाही, तर मास्टर माइंड राहुल आहे. काय म्हणते, इथून निघाली डायरेक्ट राहुलला जाऊन भेटली, मग सगळं प्लॅन केला. म्हणजे जानकी आता डायरेक्टच बोलते. राहुल आणि शर्वरी या दोघांमध्ये काही सुरू आहे का? मला काय म्हणायचंय लक्षात येतंय का? जानकी ताई विक्रांत भाऊजींबरोबर चीट करताय असंच म्हणायचंय ना? अवंतिका आता ऐश्वर्याला विचारते. ती शंका आली आहे म्हणूनच मला भीती वाटते. अवंतिका म्हणते असं असेल तर फार भयानक प्रकार आहे हा. आता विक्रांत भाऊजींवर संशय घेता आणि स्वतःच असं काहीतरी करताय. बाप रे, शरूवंश काय काय डोकं वापरताय. खरंच त्यांच्याकडे सगळी कमाल. हळूहळू शरूचे सगळेच पैलू त्यांना उलगडायला लागलेले असतात. ती घरात एंट्री करते तेव्हापासून ते चोरी करताना पकडली तिथपर्यंत सगळ्या गोष्टींचे धागेदोरे ऐश्वर्या, अवंतिका, जानकी आता लावण्याचा प्रयत्न करत असतात. एक्झॅक्टली विक्रांतच्या बरोबर तिने काय केलं हे सुद्धा त्याचा विचार करत असतात ह्या तिघी जणी. शर्वरी दिसते तितकी साधी सरळ सोपी नाहीच, फार पोहोचलेली आणि भयान अशी बाई येते. त्या अनोळखी माणसाने पेढा खायला दिला तो सुद्धा शर्वरीचाच प्लॅन असू शकतो. कळतंय का? हुला आणि शर्वरीला रंगे हात तू पकडला ना जानकी, म्हणून तुला मारण्याचा त्यांनी प्लॅन केला. मलाही ते कळत नाहीये शर्वरी वंश इतक्या खालच्या पातळीला का जातील. डायरेक्ट माझा जीवच घ्यायचा प्रयत्न केला. इव्हन ते आता लक्षात ठेवायचं, हे काय चाललंय, हे काय माहिती आहे, हे कुणालाच सांगायचं नाहीये. सारंग, ऋषिकेश, सौमित्र कुणालाही कळता कामा नये शर्वरी काय आणि कशी वागतीये. जरी आईंना कळालं की शर्वरी वंशाने हे केलंय तर कोलमडून जातील. ऐश्वर्या म्हणते जानकी तुला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तिने एवढा मोठा फ्रॉड केला, तिच्याबद्दल कुणाला काही कळू द्यायचं नाही. तू आहेच कशी जानकी? ऐश्वर्याला प्रश्न पडतो की जानकी कशी वागतीये किंवा किती सगळ्यांचा विचार कर. त्या जागेवर दुसरं तिसरं कोणी असतं तर त्या व्यक्तीला बदनाम करून सोडलं असतं. तू कशी एवढी सहन करतेय जानकी? माणसं जे काही वागला त्याचा घरच्यांना त्रास होणार आहे, मग आपल्या माणसांना का त्रास करून द्यायचा? नको, काही सांगायलाच नको. ते म्हणते आता वेळ व्हायला घालवायचा नाही, आपण जसं ठरवलंय ते आधी करूया, मग पुढचं काय ते बघूच या. कळतंय का? चला आता पुढचा प्लॅन सुरू करूया आपण. ऐश्वर्या म्हणते की चला आता अजिबात वेळ घालवायचा नाही. ठिकाणी ऐश्वर्या चाललेली असतात. जानकी जागेवर विचार करत तिथेच थांबलेली असते. कुटुंबासोबत सुखदुःख वाटून घेतलं, आयुष्यभर एकत्र राहण्याचं स्वप्न बघितलं. त्याच घरात आपल्याच माणसांच्या विरुद्ध प्लॅटिंग करायला लागते. किती वाईट गोष्ट आहे ना ऐश्वर्या. जानकीला आता रडायला आलेलं असतं. वाटणं साहजिक आहे बहिणी, पण आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये. प्लीज आपण हे करतोय हेच योग्य. चला तुम्ही. शर्वरी वंशाला कोणाचं सोयर सुद्धा का नाहीये याचा शोध ऐश्वर्या आपल्याला घ्यायलाच लागणार आहे. शर्वरी वंशांचं नेमकी काय चाललंय ना आपल्याला हे शोधावं लागणार आहे. ऐश्वर्या, जानकी, अवंतिका सुद्धा आता निघालेले असतात. पुढचा प्लॅन असतो तो वर्क करायचा असतो. शर्वरी रूम मध्ये नसते. या तिघींनी परत पुढचा प्लॅन केलेला असतो. अवंतिका जोर जोरात ओरडते, वहिनी. अगं अवंतिका काय झालंय? डोळे उघड, तुला काय होतंय? आता हे नाटक करत असतात. सुमित्रानं तिच्या रूम मध्ये बाहेर यावं यासाठी आलेली असते. काय झालंय आई? तिला अचानक कसं तरी व्हायला लागलंय. काय नाही आई, चक्कर आली आणि कसं तरी होतंय बघा घाबरल्यासारखं. अवंतिका सुद्धा सॉलिड नाटक करत असते. पटकन तिच्या रूम मध्ये जाऊन पैशाची बॅग आणणार असते. तोपर्यंत जानकी म्हणते मी अवंतिकासाठी लिंबू पाणी आणते, तुम्ही तोपर्यंत बघता का अवंतिकाला? सुमित्रा म्हणते हो तू तिच्यासाठी लिंबू पाणी आण, मी बघतेस तोपर्यंत. अचानक त्रास सुरू झाला. हो ना, काय चाललंय कळतच नाहीये. ऐश्वर्या आता ते पोतं ओढत आणत असते. माझ्या रूम मध्ये औषधे आणते. अवंतिका म्हणते नाही तुम्ही त्रास करून घेऊ नका, लिंबू पाणी घेतलं की बरं वाटेल, काहीच टेन्शन घेऊ नका. म्हणते माझ्या जवळ राहा, मला काहीच होणार नाही. आता तोपर्यंत लिंबू पाणी आणलेलं असतं जानकीने. आता सुमित्रा मागं बघायला लागते तर जानकी म्हणते तुम्ही तिला पाणी पाजा, म्हणजे ती पिल, नाही तर ती नाटकच करेल बघा. लिंबू पाणी पिते अवंतिका म्हणते आता कुठे बरं वाटतंय. आई असं का होतं? सुमित्रा म्हणते अगं असं कसा प्रश्न आहे? लागले की असं होतं, प्रत्येक बाईला वेगवेगळ्या प्रकारे त्रास होतो. माझ्या रूम मध्ये जाऊन आराम करू का आई? सुमित्रा म्हणते मी येऊ का सोडायला? नको आई, तुम्ही कशाला येता? मी जाईल की. नका तुम्ही त्रास करून घेऊ, मी माझी जाईन की. म्हणते मी आता माझ्या रूम मध्ये जाऊन आराम करते. अवंतिका तू तुझ्या रूम मध्ये जा. आता सुमित्रा ही चाललेली असते आणि अवंतिका सुद्धा. त्यांचं पोतं असतं ते गाडीत टाकलेलं असतं. आता ऐश्वर्या
आणि जानकी लगेच निघालेले असतात. बाजार समितीमध्ये सगळे पैसे आणून टाकलेले असतात जानकीने. हे पैसे जे चोरीला गेलेत ते पैसे इथे म्हणजे हो, सगळे जो विचार करताय तो अगदी बरोबर आहे. चोरी झालेलेच पैसे आहेत. पूर्ण रक्कम परत आणली, 1 रुपया सुद्धा कमी नाहीये. तर मोजून घ्या. पैसे चोरीला गेले म्हणून ऋषिकेशवर आरोप झाला, पण ऋषिकेशवर जो आरोप झालाय तो खोटा आहे. बाजार समितीच्या सगळ्या सदस्यांची मी माफी मागते. ऋषिकेशवर केलेली केस फक्त मागं घ्या एवढीच विनंती. मी 1 ना 1 रुपया आणून दिलाय. तिने हात जोडून विनंती केलेली असते. हा भाग इथेच संपतो. बघू आता ऋषिकेशला सोडवलं जातंय का पुढच्या भागात. मित्रांनो, पुढच्या भागात काय होतंय अगदी थोडक्यात बघूया. ऋषिकेश पहिला प्रश्न जानकीला विचारतो, पैसे कुठे सापडले आणि तू पैसे कसं त्यांना आणून दे. कोणी चोरले होते फक्त नाव सांग, मी बघतो माझ्या पद्धतीने काय करायचं. ऋषिकेश, जो कोणी चोर असेल लवकरच सापडेल याची खात्री आहे मला. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका ऋषिकेश. चोर सापडेल म्हणजे सापडेल. आता शर्वरी सुद्धा ऐकत असते हे. जानकी म्हणते चोर आपल्या समोर लवकरात लवकर येईल याची खात्री आहे ऋषिकेशला. आता शांत केलेलं असतं की बघेल मी माझ्या पद्धतीने चोर कोण आहे काय. आणि शर्वरी आता शांत उभी असते. ऐश्वर्या, सारंग आणि जानकी एका ठिकाणी उभे असतात. त्यांच्या समोर विक्रांतची बॉडी आणून टाकलेली असते. इतकी जोरात किंचाळतात विक्रांत भाऊजी. आता पटकन आपल्याला पोलिसांना बोलवायला पाहिजे. ऐश्वर्या म्हणते जानकी आपल्याला अडकवण्यासाठी हे केलंय आणि विक्रांत भाऊजींची बॉडी आपल्या समोर टाकली. कोणीतरी जबरदस्त प्लॅनिंग करून आपल्याला अडकवतंय. आपल्याला अडकायचं नाही. म्हणते बॉडी गायब करू. जानकी म्हणते असं काहीच होणार नाही, इथेच थांबा, मी पोलिसांकडे जाऊन आले. ऐश्वर्या आणि सारंग विक्रांतची बॉडी घेऊन पळत असतात गाडीतून. बरोबर पोलिसांनी त्यांची गाडी अडवलेली असते आणि डिक्की ओपन करा असं म्हणतात. ऐश्वर्याला नको म्हटलेलं असतं जानकीने, तरी सुद्धा ती विक्रांतची बॉडी घेऊन पळतच असते. की डेड बॉडी आहे असं म्हटल्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात या दोघांना सुद्धा ताब्यात घ्या लगेच. बरोबर शर्वरीने ऐश्वर्या आणि सारंगला अडकवलेलं असतं. शर्वरीला एका याच्यातून मुक्तता मिळालेली असते म्हणून बरोबर ती ऐश्वर्याला अडकवते आणि विक्रांतचं जे काही खून केलाय शर्वरीने तो ऐश्वर्याच्या अंगावर ढकलून देते. बघू आता या सगळ्यातून जानकी सारंग आणि ऐश्वर्याला कशी सोडवते हे बघूया आपण पुढच्या भागात. हा भाग तर इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.